स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी सेवेत आल्यानंतर मनापासून आपण स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात करतो. हळूहळू आपल्याला चांगले अनुभव यायला लागतात. दिवस कसे चांगले चाललेले असतात, मनासारख्या गोष्टी घडायला लागतात आणि अचानक काहीतरी संकट येतं, अडचण येते. काय करावं सुचत नाही, मार्ग कसा काढायचा, यातून बाहेर कसं पडायचं काहीच कळत नाही. आणि संकट आली ना की एकदम सगळ्या बाजूनी येतात. त्यावेळेला तर खूप त्रास होतो आणि अशा वेळेला आपण मदत मागतो ती आपल्या माणसांची, ज्यांच्यासोबत आपण आपल्या आनंदाचे क्षण घालवलेले असतात. आपल्याला अपेक्षा असते ती याच माणसांच्याकडून. काहींच्या आयुष्यात अशी माणसं असतात, खरंच ते खूप लोक भाग्यवंत असतात. पण काहींच्या आयुष्यात असूनही नसल्यासारखे असतात. ज्यावेळेला खरंच आपल्याला त्रास होत असतो ना, दुःख असतं ना, त्यावेळेला ही माणसं आपल्याला जास्तच त्रास देतात. आपल्या दुःखाला कधीकधी आपणच जबाबदार असतो. कधीकधी तर त्रास होत असतो तोही आपल्या माणसांकडूनच. कारण गर्दीत जर अनोळखी व्यक्तीला चुकून जरी धक्का लागला ना, तरी तो सॉरी म्हणून निघून जातो. पण आपल्या जवळचीच माणसं अशी का त्रास देतात ना, हेच समजत नाही. आपल्या जवळची व्यक्ती आहे आणि तिला कुठल्या तरी गोष्टीचा त्रास होतोय, त्यावेळेला आपणच तिला समजून घेतलं पाहिजे ना. ती वेळ असते एकदा जर ती वेळ निघून गेली ना, काही उपयोग नसतो. आपण काय करतो, एखाद्याला त्रास आहे, दुःख आहे, आपल्याला दिसतंय, तर आपण ते कमी करत नाही. उलट त्याला तू कसा वाईट आहेस, तुझं कर्म किती वाईट आहे, तू चुका कशा करत असतो हे सांगत बसतो. तो आधीच वैतागलेला असतो आणि आपण हे सांगून त्याला अजूनच त्रास देत असतो. याचा परिणाम असा होतो की तो आपल्या दुःखातच राहतो, त्यातून बाहेरच पडत नाही. त्याच्या मनावर एक निगेटिव्हिटी तयार होत राहते. मी काहीच करू शकत नाही, म्हणूनच अशी माणसं डिप्रेशनमध्ये जातात किंवा एखाद्या वाईट गोष्टीच्या आहारी जातात. तुम्हाला वाटतंय ना तुमच्या जवळची व्यक्ती खूप त्रासात आहे, दुःखात आहे, तर तिला समजून घ्या. आपण एखाद्याला समजून घेतो ना, त्यावेळेला नक्कीच आपल्यासाठीही कोणीतरी समजून घेणारं असतंच. आपणही कधीकधी अशा परिस्थितीतून जात असतो की अचानक आपल्यावर अडचण येते. त्यावेळेला काय करायचं किंवा एखादं टेन्शन येतं, त्यावेळेला फक्त एकच करा, आपल्या मनावर संयम ठेवा. जेवढा वेळ ठेवता येईल ना तेवढा वेळ ठेवा. आली ना आत्ता माझ्यावर वाईट वेळ, पण ही जास्त वेळ नाही राहणार, कारण ही सुद्धा निघून जाणार आहे. कदाचित उद्या माझ्यावर चांगली वेळ येईल. आपण काय करतो, एखाद्या गोष्टीचं टेन्शन आलं किंवा वाईट वेळ आली ना, खूप रडत बसतो, स्वतःला त्रास करून घेतो. पण हे सगळं आपल्यालाच भोगावं लागतं. रडून त्रास करून टेन्शन काही कमी होणार आहेत का? अडचणी काही संपणार आहेत का? कधीच नाही, उलट त्या वाढतच राहतात. कधीकधी आपण आपल्या माणसांनाच दोष देतो, त्याने असंच केलं, त्याने तसंच केलं. आपण रागाच्या भरात त्यांना खूप काही बोलून जातो, त्यांच्याबद्दल वाईट विचार करता येतो. हे बरोबर आहे का हो? त्यावेळेला नाही मनाला समजवता येत. पण जेवढं शांत राहता येईल ना तेवढं शांत राहूया ना. आयुष्य आहे म्हटल्यावर त्यामध्ये टेन्शन, त्रास, दुःख, अडचणी ह्या येणारच आहेत ना. पण त्याला सामोरं जाण्याची तयारी आपणच ठेवूया ना. दरवर्षी आपल्याला माहिती आहे पाऊस येतो, पण त्याच्या आधी वादळही येत असतात ना. आपल्याला माहिती आहे वादळात बरंच काही उद्ध्वस्त होत असतं. कधीकधी आपलं स्वतःचं घरही उद्ध्वस्त होणार असतं. पण आपण काय करतो, पाऊस येण्याच्या आधी आपलं घर, आपल्या आजूबाजूची परिस्थिती मजबूत आहे का बघतो. अगदी तसंच करायचं. आपलं आयुष्य आहे, त्यामध्ये वादळं येणारच आहेत, पण त्यासाठी आपण आपलं मन मजबूत बनवूया ना. मग हे आपलं मन थोपवेल ना त्या वादळाला. आणि हे बनवायचं कसं, तर आपण ज्या गुरूंना मानतो, ज्या देवांची मनापासून सेवा करतो ना, त्यांचे मंत्र खूप उपयोगी पडतात. जेवढं शांत राहता येईल ना त्यावेळेला तेवढं शांत राहायचं आणि ह्या मंत्रांचा जप करत राहायचं, नामस्मरण राहायचं. आपण काय करतो, एखाद्या वेळी आली ना अडचण किंवा एखादं टेन्शन आलं ना,
तर आपण त्याच गोष्टींचा विचार करत बसतो. आपण त्यावेळेला नामस्मरण कधीच करत नाही. आपलं कसं वाईट झालं, आपण काय वाईट केलं याचाच विचार करत बसतो. अजिबात असा विचार करायला बसायचं नाही. आपण आपल्या मनावर कंट्रोल ठेवायचा. लोक बोलतायत ना, बोलू द्यावं, लक्ष नाही द्यायचं. कारण ते चांगलं कितीही केलं तरी वाईटच बोलतात आणि वाईट कितीही झालं तरीही वाईटच बोलतात. आपण आपल्यातले चांगले गुण शोधायचे. आणि अडचणी काही आपल्याला पहिल्यांदा आल्यात का हो? याच्या आधीही आपल्याला खूप मोठ्या अडचणी आल्या होत्या, पण आपण त्या सगळ्यातून बाहेर पडलोच ना. आणि एवढ्या मोठ्या संकटातून आपण बाहेर पडू शकतो, मग आता का बरं नाही पडणार? आपण नेहमी स्वतःला हेच सांगत राहायचं. काही गोष्टी घडून गेल्या आहेत, पण आता आपण त्या बदलू शकत नाही ना. पण आता त्याच गोष्टींचा विचार करून आपण स्वतःला का त्रास करून घ्यायचा? आजचा दिवस खराब का करायचा? आता वादळ आलंय तर त्या वादळापासून कसं आपण स्वतःचं संरक्षण करायचं ते बघूया ना. आपण वादळाला तर थांबवू शकत नाही ना. अगदी तसंच आहे. आणि कधीच दुसऱ्याला दाखवण्यासाठी आनंदी नाही राहायचं, तर आपण आपल्या स्वतःला खुश ठेवायचं. आपण खूप वेळा कोलमडून पडतो, त्यावेळेला विचार करत बसतो. अजिबात विचार करायचा नाही. कितीही अडचणी असू द्या, टेन्शन असू द्या, आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं. कोण काय म्हणतंय याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आपल्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी घडून गेल्यात ना, त्या आठवायच्या. आपल्या नशिबात पण नव्हत्या अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळालेल्या असतात, त्यासुद्धा आठवायच्या. अजून थोडेच दिवस बाकी आहेत, कारण एक ना एक दिवस माझ्याकडेही चांगले दिवस येणार आहेत. आपण काय करतो, एकच गोष्ट, एकच टेन्शन सारखं मनात धरून बसतो. त्यामुळे आपण त्यातून बाहेर पडतच नाही. जर खरंच तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल ना, तर अशा काही गोष्टींना सोडून द्यायला शिका. ज्या गोष्टीतून मार्ग नाहीत ना निघत, त्या गोष्टी सोडून द्यायच्या. वेळ आल्यावर त्या सगळ्यात आपोआप सुटलेले असतील. आपलं मन दुसऱ्या गोष्टींमध्ये रमवायचं. त्याच गोष्टींचा विचार नका करत बसू. ठीक आहे ना, आत्ता नाही घडलं माझ्या मनासारखं, पण यापेक्षाही चांगलं काहीतरी नक्कीच घडेल. कदाचित हे माझ्यासाठी योग्य नसेल, म्हणून मला मिळालं नसेल. आपण कितीही ठरवलं ना, तरी आपल्यासाठी जे योग्य आहे ना, तेच आपला परमेश्वर आपल्याला देत असतो. आपण काय काहीही मागत असतो. आता हेच बघा ना, आपल्याकडे साधा मोबाईल आहे आणि दुसऱ्याने जर भारीतला मोबाईल घेतला ना, आपण लगेच त्याला म्हणतो, बापरे तू किती नशीबवान आहेस, तुला कसला भारी मोबाईल, माझंच नशीब खराब आहे, मला कसलंच काहीच मिळत नाही. आणि आपण स्वतःला त्रास करून घेत बसतो. पण हा नाही विचार करत, जाऊ दे माझ्याकडे कसला का असेना, आहे ना, काहीच नसल्यापेक्षा यामध्ये तरी आहे ना, यामध्ये तरी समाधानी राहूया ना. आपण ज्या वेळेला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधानी राहतो ना, त्याच वेळेला आपल्या आजूबाजूला चांगले बदल घडत असतात. जेवढं होता होईल ना, तेवढं आपण स्वतःला मजबूत बनवायचं. ज्या वेळेला अडचणी टेन्शनं येतात ना, त्यावेळेला त्यातून बाहेर पडायचे मार्गही आपल्याला मिळत असतात. तुम्हाला काही नाही करता आलं ना, तरी शांत तरी राहा ना. अडचणी जशा आहेत ना तशा निघून जातील. फक्त शक्य होईल तेवढा स्वतःवर संयम ठेवा. आणि जर तुमच्या कोणी अगदी जवळचं असेल ना, त्याच्यासोबत बोला. पण हे आपल्यासारख्या अडचणी टेन्शनच सांगू नका. दुसऱ्या काहीतरी विषयावर बोला ना, त्यातूनही तुम्हाला नक्कीच मार्ग मिळतील. पण मार्गच मिळणार नाही, टेन्शन संपणारच नाही, अडचणी संपणारच नाहीत. म्हणून मनामध्ये विचार करून स्वतःला त्रास करून कधीच घेत बसू नका. आणि एक करायचं, आता आपण स्वामी सेवेत आलो आहे ना, मग स्वामी महाराजांचे चरण आपण पकडलेत ना, मग प्रत्येक गोष्ट स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आपण केलेली आहे. मग बघतील ना स्वामी महाराज काय करायचं ते. आले ना अडचण, बघतील स्वामी महाराज काय करायचे ते. आपण फक्त शांत राहून त्यांचं होता होईल तेवढं नामस्मरण करायचं. नामस्मरणात सुद्धा एवढी मोठी शक्ती असते ना, की ज्यावेळेला तुम्ही कराल ना, त्यावेळेला तुम्हाला अनुभव यायला लागतील. आणि आपण कधी ना एखादं टेन्शन आलं, अडचण आली, संकट आली ना, की खूप नामस्मरण करतो. महाराज या तू हे करा ते करा, आपण सगळं आपल्या मनासारखंच सांगत असतो महाराजांना. पण नेहमी ना महाराज त्या संकटातून ना आपल्यासाठी जे योग्य आहे ना तेच करतात.
याचा अनुभव आपल्याला आत्ता लगेच येत नाही. याच्यासाठी थोडे दिवस जायला लागतात. हे दिवस गेले ना की आपल्याला नंतर समजतं, अरे आपण महाराजांच्याकडे चुकीच्या गोष्टींची अपेक्षा करत होते. पण नाही, आपण नामस्मरण करत होतो. महाराजांनी आपल्यासाठी जे योग्य आहे ना तेच दिलं आहे, हे आपल्याला थोड्या दिवसांनी समजायला लागतं. त्यामुळे आयुष्यात कितीही संकटं येऊ द्या, अडचणी येऊ द्या, काही नाही, आता एकच वाक्य लक्षात ठेवायचं, आपण स्वामी महाराजांचं चरण पकडलेलं आहे आणि स्वामी महाराज या सगळ्यातून आपल्याला बाहेर काढतील. कारण स्वामी महाराज नेहमी म्हणतात, अशक्य ही शक्य करतील. त्यामुळं त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण आपल्या आयुष्याची वाटचाल सुरू ठेवायची. श्री स्वामी समर्थ.